नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा, भाग 10. इथं येणारा प्रत्येक माणूस तुझ्यावर झडप घालण्यासाठी आसुसलेला आहे. प्रत्येक जण किरण साधित आहे. रात्री त्या जर्नलनं काय काय केलं, तो दिवसा कसा साधाभोळा दिसतो आणि तो रात्री कसा झाला होता हे लक्षात ठेव. सोनाने असे म्हणून आवंडा गिळून टाकला. मग आता मी कसं करू? चित्राने विचारले. तुला जो पसंत पडेल त्याच्याशी लग्नच कर, पण फसू नको आणि माझ्यासारखी होऊन बसू नको. मुळू रडून भिवून वागू नको. तर असं कर की तुझीच भीती दुसऱ्यांना वाटून दे, सोना म्हणाली. त्या दोघी पुष्कळ दिवसात आज बोलत बसल्या होत्या. तोच कांतीलालची मोटार गुरगुरल्याचा आवाज आला आणि त्या आपला पोशाख करून बाहेर जाण्यासाठी बाहेर पडल्या आणि लालियाई कुठेतरी भटकून आला. कांतीलालने मोटारीचे दार उघडून ठेवले होते. सोना चित्रा आत बसताच मोटार सुरू झाली. त्याने मनगटावर पाहिले. 2 वाजले होते. मोटार निघाली. ती मुंबादेवीच्या रोखाने धावत होती. माणसांनी गजबजलेल्या रस्त्यातून ती हळूहळू निघाली होती. जिकडे तिकडे माणसे आपापली कामे करीत होती. तो आपापल्या कामात दंग होता. चित्रा पाहत होती. तिला थोडे निराळे वाटत होते. सर्व लोक थोडे मळके वाटत होते. काही देशी गावठी दिसत होते. कोणी डोकीवर मोठमोठ्या पाट्या घेऊन हेलपाटी करीत होते. कोणी बैलांप्रमाणे हातगाडी ओढत होते. कोणी हातात काटा घेऊन धावत होते. तांबा पितळेच्या दुकानात शेठ आपले मोठे पोट चावरीत गिराईकाशी बोलत होते. तर नोकर पिवळे कपडे घालून माल काट्यावर घालून तोलीत होते. त्यांचे चेहरे घामाघूम झाले होते. कोणी नोकरांवर खेकसत होते, तर नोकर बाता मारून काहीतरी सांगून वेळ मारून नेत होता. काही ठिकाणी चांभार उन्हात बसून फाटके जोडे सांधित होता, तर हातात वाटी घेऊन कोणी भीक मागत निघाला होता. काही आंधळ्यांची माळच्या माळ 33 कोटी देवाच्या नावांचा शंख करीत वाट चालत होती. एखादा कारकून गंभीर चेहरा करून हिशेब लिहित होता. तो काही ना काही पोटासाठी करीत होता. ते सर्व पाहून चित्राला थोडे बरे वाटले. हे जीवन तिच्या ओळखीचे वाटून तिला मुंबईतही 2 भाग आहेत असे वाटू लागले. फक्त माणसाला माणूस खाणारे जीवनच इथे आहे असा तिचा समज होता. तो दूर होत होता. आपल्या गावाकडची, अगदी आपल्यासारखी, पण इथे येताच चांगली वस्त्रे करूनही न बदललेली ही माणसे आहेत. ती काम करून खातात. ती माणसासारखीच जगतात. असेच आपणही जगत होतो. असेच गरीब पण माणूस म्हणून जगत होतो. काय करीत होतो? आपण शेतावर राबत होतो आणि दुःखाने मिळवून सुखाने खात होतो. पण आज आपण भलत्या सुखात जाऊन पडलो आहोत असेच तिला वाटत होते. मोटारीचा हॉर्न सारखा वाजत होता, परंतु पुष्कळ दिवसात आजच प्रथम ती आपल्यासारखी माणसं पाहत होती. एकदम मोटार थांबली. चित्रा, ही बघ मुंबादेवी, सोना म्हणाली. तिने इकडे तिकडे पाहिले. सभोवती नुसता बाजार भरला होता. लोकांनी एकच गर्दी केली होती. तो देवळात जाऊन मुंबादेवीला नमस्कार करून बाहेर येत होता. घंटानादाने तर काहीच ऐकू येत नव्हते. आजूबाजूला बसलेले भिकारी देवाच्या नावाने टाहो फोडून पैसे मागत होते. जणू साऱ्या मुंबईचे दारिद्र्य, पंगुपणा, लाचारी तिथे येऊन बसली होती. चित्रा, सोना मोटारीतून उतरून वाट काढीत गर्दीतून देवळात गेल्या. थोड्याच वेळाने त्या बाहेर आल्या. पुन्हा त्या मोटारीच्या दिशेने निघाल्या. तोच अंगणात चित्रा थांबली. एक म्हातारी हातात नारळ व पेड्यांचा पुडा घेऊन येत होती. ती क्षणभर थपकून चित्राकडे निरखून पाहत होती. कोण, तानू काकू? चित्रा आश्चर्याने उद्गारली.
चित्रा, तू कुठं हाकडं? म्हातारी चकित होऊन म्हणाली. मी इकडंच आले. अगं कुणीकडं? आता ग बया, किती ग थोरली झालीस तू चित्रा. एवढी एवढीशी होतीस तवा म्या बघितल्याली. तानू म्हातारी आनंदित होऊन म्हणाली. चित्रालाही तिला पाहून आनंद झाला होता. आज 10-12 वर्षांनी ती म्हातारी तिला भेटली होती. मी इकडे येऊन आज 1.5 महिना झाला, चित्रा म्हणाली. आणि मग म्हातारीने विचारले, आ? अगं मग कुठं राहाय हायस? अगं मग कुठं राहाय हायस? मला पत्ता नाही ठाऊ, पण काळ्या घोड्याजवळ आहे आमचं घर, चित्रा म्हणाली. ती बोलत बोलत सोना गेलेल्या वाटेने पाहत होती. आपण चुकू ह्या भीतीने तिला घाई झाली होती. इकडे तिकडे पाहत बोलत होती ती. बरं काकू, तू कुठे राहतीस? चित्राने विचारले. मी माटुंग्याला लेबर कॅम्पात. ये कवा तरी. किती ग चित्रा तू चांगली झालीस. नजर ठरनात आता तुझ्यावर. गेल्या बराबर रिस्ट काढ बरं का. एखाद्या दिवशी ये लेबर कॅम्पात. आता माझा जयाबी थोरला झालाय, गिरणीत काम करतोय. म्हातारी खुशाल बोलत होती, पण चित्राचे चित्त स्थिर नव्हते. सोना कुठेतरी जाईल आणि आपण चुकून जाऊ म्हणून तिला भीती वाटत होती. बरं काकू, मी जाते, येईन केव्हा तरी, चित्रा म्हणाली. हो हो, जरूर ये. माटुंगा लेबर कॅम्प, कुणाला बी विचार, मी पुलापाशीच हाय. जा. म्हातारीने चित्राला निरोप दिला. चित्रा दातात पदर धरून आल्या वाटेने परत गेली. सोना व कांतीलाल तिची वाट पाहत उभे होते. काय ग चित्रा, कोणती म्हातारी? चित्रा जवळ येताच सोनाने आश्चर्याने विचारले. अगं अक्का, ती आपल्या गावची तानू काकू, चित्रा म्हणाली. आणि त्या दोघी मोटारीत बसल्या. मोटार सुरू झाली. सोना विचार करू लागली. तानू काकू कोणाची कोण? तिला काही आठवेना. चित्रा, ती तानू काकी कुणाची? शेवटी सोनाने विचारले. ती आपल्या आळीची. हिची लेक तांदूळवाडीत दिली होती. पुढं तिचा जावई मेला म्हणून ती आपल्या मुलीकडेच जाऊन राहिली. आणि पुढं साप चावून लेकही मेली. मग ती आपला नातू जया याला घेऊन पारगावला आली नाही का? ती बघ ही इथं मुंबईत आहे आता. असं असं. अगं तिला इकडे येऊन जवळजवळ 12 वर्ष झाली की. आणि तिनं नेमकं तुला ओळखलं? मोठी कावळ्याच्या डोळ्याची आहे ती, सोना हसत म्हणाली. आणि ती कांतीलाल बरोबर बोलू लागली. चित्राला आज आनंद झाला. आपल्या गावचे माणूस भेटल्यामुळे तिला समाधान वाटले. आणि तानू म्हातारीशी बोलायला मिळाले नाही म्हणून वाईटही वाटले. तिला एकदम आपल्या लहानपणची आठवण झाली. ती एकदम 12 वर्षी पूर्वीच्या पारगावात गेली. आणि एक एक प्रसंग तिच्या डोळ्यापुढून जाऊ लागला. आपली लेक मरताच तानू काकू छोट्या जयाला आपल्या पाठीशी बांधून पारगावात आली. त्या दिवशी सर्व बाया जमल्या आणि म्हातारीची ती दुःखी स्थिती पाहून रडू लागल्या. नंतर आपल्या आळीतील सर्व मुले मुली आपण एकत्र जमून आपल्या दारासमोरच्या चिंचेखाली खेळत असायचो. एकदा सर्व पोरांनी नवीनच खेळ मांडला. आपापल्या घरातून पीठ, मीठ, चटणी वगैरे आणली. लुटूपुटूचा संसार सुरू झाला. सर्व मुलांनी आज लग्नच उभे केले. कोणी वरबाप झाले, कोणी वरमाई झाल्या, कोणी करायला तर कोणी करवली झाली आणि कोणी मांडव घातला. त्यांनी नवरा जयाला केला आणि नवरी चित्राला बनवली. नवरीला धोतर नाने सजवली. फुलांच्या मुंडवळ्या बांधल्या होत्या. नवरदेवही तयार झाला होता. मग हळदी लागल्या. मग एका मुलाने भट झाला. नवरा नवरी लग्नाला उभी राहिली. छोट्या भटाने तोंडाला येईल ते बडबडून लग्न लावले. शेषा भरल्या. लग्न झाले. हे प्रसंग आठवून
चित्रा मनात लाजली. तो जया आता मोठा झाला असून गिरणीत काम करीत आहे असे म्हातारी म्हणाली. ते तिचे शब्द चित्राला आठवले. आपणही त्याच्याबरोबर खेळलो वाढलो, पण तो मोठा होऊन काम करीत आहे आणि आपण नवरा शोधण्यासाठी मुंबईत आलो आहोत. आपल्या मागे अनंत संकटे लागली आहेत. रोज रात्री दार बंद करून हे शरीर जपावे लागत आहे. पुढे काय होणार याचा विचार आणि भीती तर आपल्या मागे हात धुवून लागली आहे. आपण जरीचे पातळ नेसून मोटारीतून बसून गेलो होतो आणि तानू काकू पायानीच आली होती, परंतु आपल्या मागे भीती आहे. आपण दिसतो तसे नसून संकटात आहोत. तर म्हातारी निर्धास्त आली होती. ती काम करून अब्रूने जगत असेल, चित्रा विचार करीत होती. मोटार गुंगारे घेत निघाली होती आणि चित्राच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले होते. मोटार दारात थांबली आणि तिच्या काळजात धस्स झाले. तिला त्या घराची आता चीड येऊ लागली होती. ते घर सोडून गेले म्हणजे तिला निर्धास्त वाटे आणि त्या घरात आले की आपण भयंकर संकटात आहोत. आपला जीव कुणाच्या तरी मुठीत असून तो आपला नाही असे तिला वाटे. जणू काय ते घर म्हणजे क्रूर संकटांचे उगमस्थान असून चित्रासाठी सर्व संकटे त्यात निर्माण होत होती. आजही चित्रा त्या घराकडे पाहताच भ्याली आणि थरथरत्या अंतकरणानेच ती घरात शिरली. लालिया पुढेच उभा होता. आईला आज बोलू उद्या बोलू, आज पत्र पाठवू उद्या पाठवू असे दिवस जात होते.